अवघी दुमदुमली पंढरी हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुम गेलेली आहे. आता आपण विठ्ठल मंदिरामध्ये आहोत. विठ्ठल मंदिरामध्ये खरं एकादशीची मानाची पूजा जी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडनं मानाची पूजा झालेली आहे. त्याचबरोबर माने परिवाराकडनं मानाचा वारकरी म्हणून प्रभावती माने आणि बाळासाहेब माने यांनी पूजा केलेली आहे. अल्पाशुभ मंदिरामध्ये आहोत आपण. आज एकादशी निमित्त फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. गुलाब आहे, अस्टर आहे, शेवंती आहे, मोगरा आहे, अशा विविध फुलांनी विठ्ठलाचा गाभारा आहे. 4 खांबे आहे, 16 खांबे आहे, विविध फुलांनी सजवण्यात आलेले आहे. एकादशीच्या निमित्त पूर्णपणे विठ्ठल मंदिर आत आणि बाहेरनं पूर्णपणे फुलांनी सजलेलं आपल्यासोबत त्यांनी सजावट केलेली आहे. ते भारत भुजबळ आहेत, प्रॉपर पुण्याचे आहेत, विठ्ठल भक्त आहेत. दरवर्षी त्यांची ही सजावट असते. कशा पद्धतीने सजावट केली, काय संकल्पना यावेळेस? यावर्षी आपण जी सजावट केली आहे याच्यामध्ये आपण 25 ते 30 प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आपण साऊथ इंडियन याशी थीम दाखवून सजावट केलेली आहे. किती वेळ लागला साधारण सजावट? या सजावटीची गेली आपण 15 दिवस तयारी करत असतो आणि तयार करायचं म्हटलं तर 48 तास याच्यापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे. फुलं किती आहेत टोटल, किती टन? यामध्ये 4.5 ते 5 टन फुलांचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये तगर असेल, कनेर असेल आणि अधिक प्रमाणात आपण कमळ फुलांचा वापर केलेला आहे. असे 25 ते 30 प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे. अधिक प्रमाणात कमळ फुलाचा वापर केला. खरंच विठ्ठलाला कमळ आवडतं, कमल नयन म्हणलं जातं. तर या अशा पद्धतीनं विठ्ठलाचे भक्त भारत भुजबळांनी विठ्ठलाचं मंदिर गाभारा 4 खांबे, 16 खांबे आणि नामदेव पायरी सजवलेली आहे. विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे, LS मराठी.